मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण टेट एक्झाम म्हणतो 2025-26 या परीक्षेकरिता महाज्योती संस्थेच्या माध्यमातून मोफत ट्रेनिंग दिले जाणार आहे। परीक्षा यासाठी जे काही रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेले आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। या संदर्भातली ही नोटीस आहे, या ठिकाणी पाहू शकता। टेट 2025-26 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SEBC विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षापूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म मागवण्यात येत आहे। प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने। यासाठी पात्रता काय आहे तर महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत वय वर्ष 40 असावे। त्यानंतर नॉन क्रिमिनल गटातील म्हणजेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी म्हणजे विद्यार्थिनी असेल तर। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय जे देण्यात आलेले आहे 7 फेब्रुवारी 19, त्यानंतर 25 फेब्रुवारी 19, 16 मे आणि 12 जून 19 तसेच शासनाच्या वेळोवेळी आदेशानुसार अर्हता प्राप्त उमेदवार सदर परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता योजनेकरिता पात्र राहील। त्यानंतर 5वा आहे टेट किंवा CTET पेपर फर्स्ट अँड सेकंड किंवा BEd मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येईल। वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे। आता यासाठी क्वालिफिकेशन काय लागेल तर मस्ट हॅव एकतर टेट पेपर 1 किंवा CTET पेपर 1। त्यानंतर मॅक्झिमम मार्क जे आहे ते कशातले घेतले जातील, दोनपैकी कशातले एकातले घेतले जातील। आणि मार्क ऑप्टेन इन टेट पेपर 1 और CTET पेपर 1 कोणत्याही एका पेपरमधले मार्क कॅल्क्युलेट केले जातील। त्यानंतर दुसरा आहे एकतर टेट पेपर 2 किंवा CTET पेपर 2 आणि तिसरा आहे एकतर ग्रॅज्युएशन किंवा मग BEd अशा पद्धतीचे यामध्ये क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे। आणि एज लिमिट जर पाहिले तर 40 वर्ष 31 मार्च 2025 पर्यंत इथे तुम्हाला एज क्रायटेरिया इथे दाखवण्यात आलेला आहे। यानुसार तुम्ही इलिजिबल या ठिकाणी तुम्ही जर यामध्ये असाल तर इलिजिबल आहात, या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर फॉर्म भरू शकता। यामध्ये आता 7 नंबर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल। त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार टेट परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येईल आणि याचा कालावधी 4 महिन्याचा असेल। त्यानंतर कॅटेगरीनुसार रिझर्वेशन पाहू शकता। OBC साठी किती आहे, VJA, VJB, त्यानंतर NTB, NTC, NTD, SBC। समांतर आरक्षणामध्ये 30% जागा महिलांसाठी, दिव्यांगांसाठी 5%, 1% जागा अनाथांसाठी। कागदपत्रामध्ये आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमेस्टिक सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल व्हॅलिड, त्यानंतर उच्च प्राथमिक म्हणजे 12वीची गुणपत्रिका, ग्रॅज्युएशनचे मार्कशीट किंवा प्रमाणपत्र, त्यानंतर BA BEd किंवा मग BSc BEd इंटिग्रेटेड अशा पद्धतीचं तुम्ही आहे। त्यानंतर टेट किंवा CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल किंवा गुणपत्रिका, दिव्यांगाचं प्रमाणपत्र आणि अनाथ असल्यास त्याचा दाखला अशा पद्धतीचे कागदपत्र आणि वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे। लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली जाईल। अटी शर्ती 20 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला हे काही फॉर्म आहे ते भरायचे आहे। डेट जर एक्सटेंड झाली तर तुम्हाला वेबसाईटवरच्या माध्यमातून कळवण्यात येईल आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्ही इथे वाचू शकता। आणि काही इथे हेल्प लागल्यास किंवा टेक्निकल हेल्प तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता। अशा पद्धतीची मित्रांनो टेट एक्झाम संदर्भात महत्त्वाची अपडेट होती। मोफत ट्रेनिंग जे कोणी इलिजिबल आणि इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।